मुंबई शहराच्या गर्दीच्या ठिकाणी शांताबाईचा एक इडलीचा गाडा होता. खूप वर्षापासून शांता हा गाडा चालवून स्वतःचं आणि स्वतःच्या मुलीचं पोट सांभाळत होती. आता तिची मुलगी राणी मोठी झाली होती आणि आता आई आणि मुलगी मिळून इडली विकत होते. मॅडम, एक प्लेट इडली द्या. सांबार थोडा जास्त द्याल. ठीक आहे. शांताबाई, मला पण एक प्लेट इडली द्या. तुमची प्लेट पहिल्यापासून तयार आहे. दर दिवशी तू माझी प्लेट आधीच कशी तयार ठेवते? मी लांबूनच तुम्हाला बघत असते. आता एवढे वर्षही झालेत. मला माहित असते की कोण कधी येणार आहे ते. चांगली गोष्ट आहे. तुझी इडली खाऊन माझं पोट एवढं भरून जातं की रात्रीपर्यंत मला भूक लागत नाही आणि मी दिवसभर लोकांच्या घरी आरामात काम करू शकते. चांगली गोष्ट आहे. शांता तिच्या प्रत्येक जुन्या ग्राहकांना बांधून ठेवत होती. ती सगळ्यांशी चांगलं बोलायची आणि सगळ्या लोकांना तिची इडली खूप आवडायची. नंतर अचानक तिच्या स्टॉल समोर 2 नवीन स्टॉल ओपन झाले. एका स्टॉल मध्ये पकोडे विकायचे आणि दुसऱ्या स्टॉल मध्ये सँडविच. ह्या दोघांना पण इथे स्टॉल लावायचा होता का? मुंबई शहरामध्ये स्टॉल लावायला जागा मिळेल हीच खूप मोठी गोष्ट आहे. ह्या दोघांनाही मिळाली आणि ह्या दोघांचा आपापला धंदाही चालू झाला ना. चांगली गोष्ट ही आहे की कुणी इडलीचा स्टॉल नाही चालू केला. पण आई, यांच्यामुळे आपले ग्राहक त्यांच्याकडे जाऊ लागलेत. असं काहीच नाहीये. ग्राहक फक्त त्यांच्या मनाचंच करत असतात. जर आज त्यांचं मन इडली खायचं असेल तर ते इडलीच खातात आणि जर त्यांना पकोडे खाऊ वाटले तर ते पकोडे खातात. समजलं? जोपर्यंत हे पकोडेवाला आणि सँडविचवाला नव्हते त्यावेळेस आपला व्यापार किती चांगला चालला होता ना आई. आत्ताही चांगला चालेल. आपल्याला काहीतरी नवीन करण्याची गरज आहे बाळा. आजकाल तरुण मुलांना इडली खायला आवडतही नाहीये. आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल जे तरुण मुलांना आवडत असेल. आई, आपण मॅगी विकूयात. ते तर बाजूच्या गल्लीत तर विकतच आहेत. का कारण नसताना बिचाऱ्याचा धंदा थांबवायचा आपण? पण आई, मॅगीपेक्षा दुसरं काहीच जास्त विकत नाही. काही ना काहीतरी असेल. नाहीतर असं काहीतरी जेणेकरून आपण साधारण इडलीला काहीतरी नवीन करूयात. व्हेजिटेबल इडली, रवा इडली, हे सगळं तर आपण विकतोच नाही. ह्याच्यापेक्षा नवीन काय करू शकतो? तू आत्ताच सांगितलं ना मॅगी खूप चालते म्हणून. तर मग आपण मॅगीला इडलीमध्ये घातलं तर? म्हणजे मॅगी इडली. हो, एकदम बरोबर. माहित नाही त्याची चव कशी लागेल. विचार करून तर चांगलं वाटतंय. त्याला आपण बनवून बघूया ताई. ठीक आहे. राणी एक मॅगीचं पॅकेट घेऊन आली आणि तिने मॅगी बनवली आणि परत आपल्या इडलीच्या साच्यामध्ये थोडंसं इडलीचं पीठ टाकलं आणि त्याच्यावर खूप सगळी मॅगी टाकली. असं करून तिने सगळा साचा भरवून टाकला आणि गॅस लावला. आणि आता आई आणि मुलगी आतुरतेने वाट बघत होते मॅगी इडली बनण्याचा. जवळजवळ 7 मिनिटांनंतर राणीने डबा ओपन केला. वास तर खूप छान येतोय. चव पण चांगलीच असेल. राणीने ती मॅगी इडली काढली आणि दोघं आई आणि मुलीने मिळून ती मॅगी इडली खाल्ली. आहे तर खूपच छान. पण ह्या इडलीला आपल्याला लोकांना खायला द्यावे लागेल. हा नवीन पदार्थ आहे. कोणी स्वतःहून खाणार नाही. तर काय करावं लागेल? एक काम करूयात. प्रत्येक प्लेट इडली सोबत एक मॅगी इडली फ्री देऊयात. फ्रीवाली इडली खाऊन लोक मॅगी इडली नक्कीच ऑर्डर करतील. हा, हे चांगलं आहे. राणीने अजून मॅगी बनवली आणि त्याने मॅगी इडली बनवू लागले. काही वेळानंतर तीच म्हातारी आजी आली. शांताने रोजच्या प्रमाणे तिची इडलीची प्लेट लावली आणि आज त्याच्यामध्ये एक मॅगी इडली पण ठेवली. हे काय नवीन? ही मॅगी इडली आहे. आज आम्ही एका प्लेट सोबत ही इडली फ्री देत आहोत. चांगलं आहे, चांगलं आहे.
त्या आजीने ती मॅगी इडली खाल्ली आणि तिला ती खूप आवडली. वा, हे तर वेगळंच काहीतरी आहे आणि स्वादिष्ट पण. काही लोकांनी इडली प्लेट ऑर्डर केली. सगळ्यांच्या प्लेटमध्ये एक मॅगी इडली फ्री मध्ये टाकण्यात आली. ही नवीन इडली तर कमाल आहे आंटी. मॅगी इडली तर मी रोज खाऊ शकते. शांताने खरा विचार केलता. आत्ताच्या मुलांना मॅगी इडली खूप आवडेल. मला 1 प्लेट आणखी मॅगी इडली द्याल आंटी? मला पण. मॅगी इडलीचे ऑर्डर्स येऊ लागले. राणी आनंदाने मॅगी इडली बनवू लागली. सगळ्या लोकांना ही नवीन प्रकारची इडली खूप आवडू लागली होती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक मॅगी इडली खाऊ लागले होते. संध्याकाळपर्यंत शांताच्या स्टॉलच्या बाहेर लाईन लागली होती. दोघी आई मुलगी मिळून मॅगी इडली धडाधड बनवू लागले होते आणि ग्राहक खाऊ लागले. संध्याकाळी जेव्हा राणीने स्टॉल बंद केला, आई, आज तर खूप थकले. आता अशा गर्दीची सवय करून घे. आता ही गर्दी कधी कमी नाही होणार. आई, मला माहित नव्हतं की मॅगी इडली लोकांना एवढी आवडेल. मला विश्वास होता, कारण मॅगी ही सगळ्यांना आवडते आणि आपण इडलीमध्ये मॅगी बनवली. हा नवीन पदार्थ आहे. हो आई. दोघे आई आणि मुलगी थकून घरी चालले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या यायच्या आधीच ग्राहक उभे होते. राणी आणि शांता दोघेही हैराण होते. ते दोघं दिवसभर मॅगी इडली बनवत गेले आणि ग्राहक खाऊ लागले. शांताने काही लोकांना कामावरती ठेवलं. ग्राहकांची गर्दी वाढतच चालली होती. काहीच महिन्यामध्ये शांताने तिचं हॉटेल ओपन केलं, मॅगी इडली हाऊस. विचार नव्हता केला की एवढ्या लवकर हे सगळं होईल. आपली मॅगी इडलीची आयडिया काम करून गेली आणि आपलं कष्ट पण. हो आई. शांताचं हे मॅगी इडली हाऊस एका कॉलेजच्या जवळ उभं होतं आणि कॉलेजचे सगळे तरुण मुलं मॅगी इडली खाण्यासाठी तिथे येत होते. शांता आणि राणी दिवसाची रात्र करून तरक्की करत होते. 1 वर्षानंतर शांताने राणीचं लग्न धूमधडाक्यात केलं. शांताने राणीला मोठं घर आणि सगळ्या गोष्टी दिल्या, जे तिला लहानपणापासून द्यायचं होतं. आज शांता खुश होती. तू का रडत आहेस? वेडे, हे आनंदाचे अश्रू आहेत. तुला लहानपणापासून सगळ्या सुविधा द्यायच्या होत्या, पण तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर मी जास्त काहीच नाही करू शकले. आई, तू खूप काही केलंयस. तू एवढा नको विचार करू. आणि शेवटी मॅगी इडलीच्या मुळे शांता आणि राणीला त्यांचा आनंद मिळूनच गेला. अनंतपूर गावात एक म्हातारी मडकवाली होती, सुमित्रा. सुमित्रा रोज मडकी बनवत असे. आई, हे मडका कितीचे आहे? 200 रुपयांचा आहे बाळा. अरे बापरे, एवढ्या पैशात तर स्टीलचा घडा येतो आई. मी याचे फक्त 100 रुपये देईन. अगं बाळा, हे मडकं खूप मोठं आहे. 100 रुपये खूप कमी होतील. 120 रुपयांपेक्षा जास्त नाही देऊ शकत. ठीक आहे, घेऊन जा. सुमित्रा रोज मडकी बनवत असे. मडकी घेणारी ग्राहक नेहमीच भाव कमी करत असे. सुमित्राची मिळकत दिवसेंदिवस घटत चालली होती. आई, तू ते मडकं एवढ्या कमी भावात का विकलंस? आता काय करू, तू तर माझे हाल पाहतेच आहेस. एक तर लोक भाव कमी करतात, त्यात दिवसेंदिवस मडकी घेणारी माणसं घटत चालली आहेत. सर्वांना स्टीलचे घडे हवेत. आता तू सांग काय करू? एक तर तुझं वय वाढत चाललंय. मला तुझ्या लग्नाची काळजी लागून राहिली बाळा. आई, तू म्हणत असशील तर मी तुझी मदत करू शकते. ती कशी? मी विचार केलाय की मी एखादा खाण्याचा पदार्थ विकेन, ज्याने आपली मिळकतही वाढेल. खाण्याचा पदार्थ? हो आई, आजकाल खाण्याचा व्यापारच जास्त चालतो. बाजारात प्रत्येक खाण्याच्या दुकानावर गर्दी असते. ते तर आहेच, पण तू काय विकणार ते माहित नाही.
1-2 दिवसात शोधेन. ठीक आहे, मला तुझ्या काम करण्यावर काही हरकत नाही. हे ऐकून अंजू खूप खुश होती. संध्याकाळी ती बाजारात गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. चाट, समोसा, भेळ, चायनीज भेळ, हे सगळं आहे या बाजारात. मला याशिवाय काहीतरी वेगळं शोधावं लागेल, जे स्वस्तही असेल आणि लोकांनाही आवडेल. अंजू पुढे गेली तर तिने एका दुकानात मॅगी नूडल्सची पाकिटं पाहिली. हा, मॅगी. सर्वांना मॅगी पसंत आहे आणि हे स्वस्त पण आहे आणि लवकर तयारही होईल. मी मॅगीच विकेन. अंजूने घरी येऊन आईला सांगितलं, आई, मी मॅगी विकेन. पण लोक मॅगी घेतील का? हो आई, जेव्हा मी शहरात गेले होते तेव्हा मी तिथे पाहिलं होतं. मॅगीच्या गाडीवर किती गर्दी असायची. मी सुद्धा मॅगीच विकणार. काय सांगावं, आपल्या गाडीवर पण गर्दी होईल. ठीक आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्यात मॅगीच्या गाडीवर खर्चही जास्त नाही. हो. सुमित्राने अंजूला काही पैसे दिले. यातून आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आणि काही भाज्या विकत आण. ठीक आहे आई. अंजूने बाजारातून मॅगीचा डबा, भाज्या आणि काही लहान लहान प्लेट्स आणल्या. दुसऱ्या दिवशी अंजूने बाजाराच्या मधोमध मॅगीची गाडी लावली. अंजूच्या एका बाजूला चाटची गाडी होती आणि दुसऱ्या बाजूला भेळेची. चाट आणि भेळेची गाडीवाले अंजूच्या गाडीवर नजर ठेवून होते. अंजूने मॅगीचे पॅकेट्स व्यवस्थित लावले, ज्याने ग्राहक तिच्या गाडीकडे आकर्षित व्हावेत. कितीची आहे मॅगी? साधी मॅगी 15 रुपये आणि व्हेजिटेबल मॅगी 20 रुपये. एक व्हेजिटेबल मॅगी द्या. अंजूने 2 मिनिटात व्हेजिटेबल मॅगी बनवली आणि त्या ग्राहकाला दिली. त्या ग्राहकाला पाहून आणखी काही ग्राहक तिच्या गाडीकडे आले. आम्हाला 2 साधी मॅगी दे. मला एक व्हेजिटेबल मॅगी. जसजसे ग्राहक ऑर्डर देत होते, अंजू मॅगी बनवत होती. अंजूची गाडी नवीन होती आणि येताच तिथे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. ही गोष्ट आजूबाजूच्या गाडीवाल्यांना सहन होत नव्हती. ते तिच्यावर जळू लागले. खूप छान चव आहे गरम गरम मॅगीची. धन्यवाद. गरम गरम मॅगी ग्राहकांना खूप पसंत पडत होती. पहिल्याच दिवसांपासून अंजूची चांगली कमाई सुरू झाली. ती खूप खुश होती. अंजूची कमाई पाहून सुमित्राही खूप खुश होती. चांगलंय बाळा, तू अशीच सतत खुश राहा. अंजूला बरं वाटत होतं की ती आईला थोडी मदत करू शकत होती. नाहीतरी सुमित्राने खूप कष्टाने अंजूला वाढवलं होतं. पुढील अनेक दिवस अंजूची मॅगीची गाडी चांगली चालत होती. तिथे नेहमी गर्दीच पाहायला मिळत असे आणि अंजूची कमाई पण चांगली होत होती. शेजारचे गाडीवाले हैराण होते. एक दिवस काय झालं, अंजूने गाडी लावायला सुरुवात केली. धत, मी तर घरून चमचा आणायलाच विसरले. आत्ता घेऊन येते. अंजू घरी धावत गेली आणि इकडे संधी साधून शेजारच्या गाडीवाल्यांनी तिची भांडी चोरली, तिची कढई आणि प्लेट्स वगैरे. आता या भांड्यांशिवाय ही कशी मॅगी बनवणार आहे? हो, आपण सुद्धा बघूया. जेव्हा अंजू परतली तेव्हा तिचं सामान गायब होतं. तुम्ही माझी कढई आणि भांडी पाहिली का? आम्ही नाही पाहिली. तुम्ही? माझ्याकडे वेळ कुठे इकडे तिकडे बघण्यासाठी. आता अंजू वैतागली. ती पुन्हा घरी गेली. काय झालं? अंजूने सुमित्राला चोरीबद्दल सांगितलं. आता नवीन कढई आणि प्लेट्स घ्यायला पैसे जातील ना. तेव्हाच सुमित्राचं लक्ष मातीची हंडी आणि लहान लहान मडक्यांकडे गेलं. पण तात्पुरता तू याचा वापर करू शकतेस. मातीच्या हंड्यात मॅगी बनव आणि या लहान हंड्यांमध्ये खायला दे. पण आई, आजचा दिवस असं कर, उद्या पाहूया. ठीक आहे. अंजूने ती हंडी आणि लहान हंड्या उचलल्या आणि पुन्हा गाडीवर परत आली आणि तिने तिची गाडी नीट सजवली. यावेळी तिच्या गाडीवर कढईच्या ऐवजी मडकं होतं. आज हे काय नवीन आहे? अंजूला कळत नव्हतं की काय बोलावं.
मटका मॅगी. मटका मॅगी? हे काहीतरी वेगळं आहे. मला एक व्हेजिटेबल वाली द्या. अंजूने मातीच्या मडक्यात मॅगी बनवली आणि लहान लहान मटक्यांमध्ये घायला दिलं. त्या ग्राहकाने ती मॅगी खाऊन पाहिली. वा, ही तर कमालच झालीये, आधीपेक्षाही छान. आणखी काही ग्राहकांनी मटका मॅगीची ऑर्डर दिली. अंजू सर्वांना मटका मॅगी खाऊ घालू लागली. ही तर कमालच आहे, खूपच छान, अशी मॅगी मी कधीच नाही खाल्ली. ग्राहकांना मटका मॅगी खूपच जास्त आवडली होती. उद्यापासून आम्ही हीच मॅगी खाऊ. हो नक्की. अंजूला समजलं होतं की मटका मॅगीच तिची मिळकत वाढवू शकते. तिचे शेजारी गाडीवाले आणखी वैतागले. त्या दोघांनी काय केलं होतं आणि काय झालं? दुसऱ्या दिवशी अंजूची गाडी लागण्यापूर्वीच तिथे ग्राहक उभे होते. अंजूने येताच कामाला सुरुवात केली. आता ती धडाधड मटका मॅगी बनवत होती आणि ग्राहकांना देत होती. पण ग्राहकही खुश होते. अंजूची मिळकत अनेक पटींनी वाढली होती. काहीच दिवसात सुमित्रा पण अंजू सोबत मॅगीच्या गाडीवर काम करू लागली. दोघी आई आणि मुलगी मिळून दिवसभरात हजारो रुपये कमवत होत्या. आता सुमित्राला अंजूच्या लग्नाची काळजी नव्हती. वाटलं नव्हतं की माझी मुलगी इतकी मोठी झाली की मला तिची काळजी करायची गरजच नाही. देवा, तुझे खूप खूप आभार. सुमित्रा आणि अंजू खूप खुश होते, पण तेच अंजूचे शेजारी गाडीवाले खूप दुःखी. आपण काय करायचं ठरवलं होतं आणि काय झालं हे? ते म्हणतात ना, नशीब खराब असेल तर उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. तसंच जर नशीब चांगलं असेल तर वाईट केलं तरी भलंच होत असतं आपलं. आपण दोघांनी दुसरीकडे गाडी लावायला हवी. हो, आता इथे आपला धंदा नाही चालणार आहे. आता इथे सगळे लोक फक्त मटका मॅगी खाण्यासाठी येतील. अंजूचे शेजारी गाडीवाले त्यांचा तिकडचा धंदा आवरून शेपूट घालून पळून गेले. अंजूची मटका मॅगी दिवसेंदिवस प्रगती करत होती. तिला कुठे माहित होतं की नाईलाजाने वापरलेलं मडकं कमाल करून दाखवेल. फाफापूर नावाचं एक गाव होतं, जे उत्तराखंडमध्ये होतं. त्या गावामध्ये प्रेमनाथ शेती करायचा आणि त्याचा मुलगा प्रवीण मॅगी विकत असायचा. तसा पण प्रवीण इंजिनियर होता, परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे मॅगीचा स्टॉल लावून तो मॅगी विकायचा आणि कधी कधी शेती करण्यासाठी आपल्या वडिलांची मदत सुद्धा करायचा. मी तुला आधीच सांगितलं होतं की अभ्यास नको करूस. सगळी जमीन जायदाद गिरवी ठेवलं आणि तुला इंजिनियर बनवलं आणि आता तुला नोकरीच नाही भेटत आहे. आता आपण कशी आपली जमिनी सोडवायच्या? आता नोकरी नाही भेटत आहे तर त्यामध्ये माझी काय चूक आहे बाबा? मी माझा पूर्ण प्रयत्न केला होता नोकरी मिळवण्याचा आणि आता तू मॅगी विकत आहे. शहरात जाऊन कुठल्या दुकानावरती तर का नाही लागत, त्यामुळे 4 पैसे तरी येतील. आपला व्यापार असतो पिता. जेव्हा वाटलं तेव्हा उघडलं. ना कोणी काही बोलणार आहे ना कोणी काही ऐकवणार आहे. त्यामुळेच मी माझी ही छोटीशी मॅगी स्टॉल लावतोय. प्रवीण आणि त्याचे बाबा बोलतच होते की तिथे गावाचा जमीनदार आपला मुलगा रघु सोबत तिथे आला आणि म्हणू लागला, मी दोन्ही गवारांसोबत जास्त काही बोलणार नाहीये. मला माझे पैसे देऊन टाका, मी इथून निघून जाईल. ते काय जमीनदार साहेब, पैशांचा अजून बंदोबस्त झाला नाहीये. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे की पैशाचा इंतजाम लवकर होऊन जावा. मला आधीपासूनच माहिती होतं की मी यावेळेस सुद्धा रिकाम्या हातानेच जाईल, पण आता ह्यावेळेस हे होणार नाही. रघु, यांच्या घरातलं सगळं सामान घे आणि चप्पल सुद्धा सोडू नकोस. सगळं घेऊन चल. जसं तुम्ही म्हणताल पप्पा. यांची चिठ्ठी बिट्टी आत्ता गुल करतो. रघु त्यांच्या घरामध्ये जबरदस्ती घुसून लूटमार करू लागतो आणि तिथे ठेवलेले सगळे सामान घेऊन बाहेर फेकून देतो. बाबा, तुम्ही म्हणत असताल तर या पोराची मॅगीची स्टॉल पण घेऊन टाकू का? इंजिनियर असून तू मॅगी विकत आहे. धिक्कार आहे तुझ्यावर. घेऊन टाक, याचा मॅगीचा स्टॉल सुद्धा घेऊन टाक. नाही नाही, असं नका करू. माझा कारोबार ठप्प होऊन जाईल. आम्ही दोघं बाप लेकरं उपाशी मरून जाऊ. असं नका करू. प्रवीणने खूप वेळा हातपाय जोडल्यानंतर त्याचं कोणीही काहीही ऐकलं नाही. जमीनदार त्याच्या स्टॉलची मॅगी आणि त्याच्या घराचं सगळं सामान घेऊन निघून गेले. संपूर्ण गावामध्ये त्यांचा अपमान करण्यात आला.
हे देवा, मी तुझं काय बिघडवलंय? तुम्ही का असं आमच्यासारख्या गरिबांना परेशान करता? अभ्यासासाठी पैसे नव्हते, जमीन गिरवी ठेवली. असं वाटलं की नोकरी भेटल्यावर सगळे पैसे वापस देऊ, पण तुम्ही ते पण माझ्याकडून हिसकावलं. गप्प बैस पोरा, गप्प बैस. कधी कधी तर असं वाटतं की देव आहेच नाही. हे माझ्यासोबत काय होत आहे? प्रवीण रागाने एक दगड उचलतो आणि आकाशाच्या दिशेने भिरकावून देतो आणि तो दगड गावात जवळच्या त्या जंगलामध्ये जाऊन पडतो आणि झाडावर ठेवलेल्या एका मडक्याला जाऊन आपटतो. त्यामुळे मटका तुटून पडतो आणि त्यामधून एक आत्मा बाहेर पडतो. खूप वर्षानंतर मी आजाद झालोय, लगभग 300 वर्षानंतर. पण या जंगलामध्ये तर कोणी येतच नाही. मग हा मटका कोणी तोडला? मी लवकर इथून पळून जातो, नाहीतर तो तपस्वी मला परत कैद करेल. दुसऱ्या ठिकाणी प्रवीण त्याच जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी जात होता. तेव्हा त्या आत्म्याने प्रवीणला लाकडं तोडताना बघितलं. एवढं सांगून तो आत्मा प्रवीणच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो, मला असं वाटतंय याच माणसाने मला सोडवलंय, कारण त्या तपस्वीने सांगितलं होतं ज्यानं पण मला मुक्त केलं मी त्यालाच बघू शकेल आणि तो फक्त मलाच बघू शकेल. तो आत्मा प्रवीणच्या जवळ येतो आणि म्हणतो, नमस्ते भाऊ. त्या आत्म्याचा आवाज ऐकून प्रवीण खूप घाबरतो आणि जमिनीवर खाली पडतो. कोण आहे तुम्ही आणि हवेत कसे उडताय आणि माझ्याकडून काय पाहिजे? अरे तू घाबरू नकोस, तू मला आजाद केलं आहेस. मी तुला काही हानी नाही पोहोचवणार. मी कधी तुम्हाला आजाद केलं? तुम्ही काही पण बोलताय. या जंगलमध्ये मी मागच्या 300 वर्षापासून कैद आहे. मी ज्या मटक्यामध्ये कैद होतो त्याच्यावरती तू एक दगड मारलास, ज्याचमुळे मी आजाद झालोय. हा, तेव्हा मी रागात होतो. चला जा इथून, आता मला माझं काम करू द्या. तू मला तुझ्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. मी तुझ्या कुठल्याही 2 गोष्टीची इच्छा पूर्ण करेल. काय खरंच? तर ऐका. प्रवीणने त्या आत्म्याला आपली सगळी हकीकत सांगितली. इंजिनियर पासून त्या जमीनदाराच्या लूटमार करण्यापर्यंत सगळी हकीकत ऐकून त्या आत्म्याने सांगितलं, जेव्हा मी माणूस होतो तेव्हा एवढे वाईट दिवस नव्हते आले जेवढे की आत्ता आहेत. बरं झालं त्या तपस्वीने मला कैद केलं, नाहीतर हे सगळे दिवस बघत बसावे लागले असते. तुम्ही याचा काहीतरी उपाय सांगा. तुम्ही तुमचं वेगळंच रडणं करतायत. अच्छा तर ऐक, मी तुला एक वरदान देतो. तू आता जेवढी पण शेती करशील ती तुझ्याच कारोबाराची शेती असेल. म्हणजे मॅगीची शेती? काय मूर्खपणा आहे हा. तुला हे ढोंग वाटत आहे तर तू एक काम कर, या जमिनीमध्ये दगड गाड आणि त्याच्यावर पाणी टाकून बघ. प्रवीणने ठीक तसंच केलं. त्याच वेळी त्या दगडांना प्रवीणने जमिनीमध्ये गाडलं आणि त्यावर पाणी ओतलं आणि तेथून एक झाड निर्माण झालं ज्याला मॅगी लटकत होत्या. हे पाहून तो दंग होऊन गेला. ही तर खरंच मॅगीची शेती झाली. मी तर बोललो होतो ना तुला. दुसरं वरदान ते आहे की ज्यानं पण तुला त्रास दिलेला आहे तो तुझ्या समोर येऊन गिडगिडेल आणि तुझी माफी मागेल, ते पण पूर्ण सभेच्या समोर. पण तुला त्याला मॅगी खाऊ घालावी लागेल, तेव्हाच हे शक्य आहे. 2 वरदान तुझ्यासाठी संपले. आता मी चाललो. धन्यवाद मित्रा, मला आजाद करण्यासाठी. एवढं सांगून तो आत्मा तिथून उडून गेला आणि प्रवीणला 2 वरदान देऊन तिथून निघून गेला. आणि त्यानंतर प्रवीण आपल्या वाचलेल्या जमिनीवरती कुदळ चालवू लागला आणि जसं त्याने पाणी ओतलं सगळ्या ठिकाणी मॅगीची झाडं निर्माण झाली. बेटा, हे तू सगळं कसं केलं? एवढे सगळ्या मॅगीची झाडं कशी लागली आणि मॅगी झाडाला कशी येऊ शकते? आतापासून आपले चांगले दिवस यायला सुरू झाले. आता तुम्ही बघत राहा त्या जमीनदाराची अक्कल मी कशी ठिकाण्यावर लावतो. प्रवीणने त्या जमीनदाराला आपल्या घरी मॅगीसाठी आमंत्रण दिलं आणि एक चिठ्ठी लिहून त्याच्या घरी पाठवून दिली. जर तुमच्यामध्ये हिम्मत आहे तर आमच्या घरी तुमच्या मुलाला घेऊन या आणि पैसे घेऊन जा. त्या 2 कवडीच्या पोराची एवढी हिम्मत, तो मला या प्रकारे चिठ्ठी पाठवत आहे, त्याची तर खैर नाही. जमीनदार रागाने तिथून निघून जातो आणि जसा तो प्रवीण आणि प्रेमनाथच्या घराच्या जवळ पोहोचतो
त्याला मॅगीचा खूपच जास्त चांगला वास येऊ लागला होता. एवढा चांगला सुगंध, या मुलाच्या हातची मॅगी सगळे खातात. एकदा मी पण खाऊन बघतो. पैशाची गोष्ट नंतर करतो. जसा जमीनदार प्रवीणने बनवलेला मॅगी खातो, त्या आत्म्याने दिलेलं वरदान खरंच ठरतं. जमीनदाराचं डोकं भणभणू लागतं आणि तो म्हणू लागतो, मला माफ कर प्रवीण. पैशाच्या लालचमध्ये मी अंधळा झालो होतो. आता मी तुला पूर्ण गावासमोर माफी मागतोय. बदल्यामध्ये तू पूर्ण गावाला मॅगी खाऊ घाल. जी, हे मला चालेल. मी असंच करेल. आणि तसंच झालं. जमीनदाराने सगळ्यांच्या समोर प्रेमनाथ आणि प्रवीणची माफी मागितली आणि त्यांच्या जमिनी त्यांना परत केल्या. गाववाल्यांनी मॅगीची शेती करायला सुरुवात केली आणि ते गाव आता मॅगीच्या शेतीच्या नावाने ओळखू जाऊ लागलं. लोक आता खूप आनंदाने राहू लागले.